शिर्डी बांध बाबा तिकडे सावलीला ऊन लागत आहे त्या गुरांना पाणी बिनी पाजावं लागेल मी पाणी आणते किती शिर्डी पोरग कुठं गेलं काय ना बाय त्याला म्हणलं तर इथं शिर्डी बांध सारं शेण पड ही पड गुरांना खायला नाही काय नाही कुठं गेलं काय ना बाय बस जाऊन बसलं आता म्हणलं होतं इथं शिर्डी बांध सो काय तारा झाली बाया कुठं गेलं काय नाही लिकरू बी आत्या सोम कुठे गेला हा तुझं पोरग तर लय गायराट आहे इथं शिर्डी आणि म्हणलं बांधाय शेण बिन पड तर ते कुठं बसलं काय ना गाय बन जाऊन तुमच्या बरोबर चालता ना पुढे मग चालतं पण माझ्या मुरे गेला कुणीकडे कुणा ठेव बघ ह्यो राडा बरं चला घरी येईन तो आसन कुठं घरीच येईन आणि कुठं जाईन तेव्हा काय बाय पण सांगितलेलं काम ऐकत नाही बाय काय उपयोग आहे सोहम काय ए सोम काय अरे घरी चल ना पोरा आलो लवकर ये हा आद्या ही काय वाचलंय बघ अजेव ये अगो आली होय पाहून ये की लय लांब येणं केलं कसं काय झाली सवड अरे इथं शाळेचं काम होतं इथं थोडं तेव्हा आलतो मग म्हणलं थोडं काय गाठ घेऊन जावा हा मग अगं यांना पाणी बिनी आण ना अहो पाणी आणन पण आता चावी सोमकडे नाही का मग मी कशाला हाक मारायला गेलते त्याला काय बाय पोरकळ पाण्यापाशी काय तेव्हा पाणी पिलतो आता तुम्ही कस काय आले आज अरे हिचं कॉलेजचं काम होतं तेव्हा आलतो मग अगं पोरग कुठं बघ ना शिर्डी बिर्डी कुठं गेली एखाद्याच्या दाना बिनात जाईन अहो येतोय दिलाय त्याला आताचा आवाज लयच पोरग बावळाट या पुरीवानी कसं पण आठव असं हे पोरान लय नको नको केले ऐकतच नाही जाते काय चाललंय तुमचं बाकी काय नाही पदश्री आहे बरं हे कायचे काम करतात बरं काय रे अगो बाय ह्याने काय आणलंय अरे पुन्हा तो कशाला घेऊन आला ते तिथं होता तिथं कुठं होता तिथं होतं ते ह्याच्यात तुला बरं सापडलं अरे शिर्डी कुठं आहे आपली एखाद्याच्या दानात गेली असं काय घेऊन आला कुणाचं बांधणार नाही पोरग बांधली अरे पण हे कुणाचं तू कुणाचं उचलून नाही आणलं सोन खरं सांग नाही काय येतं बघा तर खरं आधी नको नको अजिबात सोडू नका कोणाचं नाग बुदिक नका करून घेऊ ए अगं ते सोडितोय तू बघ की त्याला नको लाव सोडाय नीट बघ आणि खाली टाक काय असला येचू काटाचा नाग उद्या करीन पण काय असं काय काही करून ठेवी देत लोक काय बी बघत आहे. नीट बघ जरा लांब टाक नाही तर अगं बाई नेमकं काय सापडायचं काय हा कुठं सापडलं कुठं आपल्या वावरात नक्की अहो आत्या कधीच हे कधीचं काय सांगायचं जुन्या काळात होतं बाबा असलं हांड पुरून ठेवायचं होय, खरं दिसतंय आत्या सगळं पण एवढं सोनं हा हा पाडक्या वाड्यात हा पाडक्या वाड्यात गाव असले बाई मग इकडे ती राहून द्या खाली ठेवा सरपंच ते सदुभाऊचा पाडका वाडा का संबंध आला आणि ते आमच्याकडेच गाण होता असं ते आमचा वाडा आहे आमच्या वाड्यात गावले तुमचा वाडा हा नाही तो. आता जुन्या काळातल्या माणसांनी साठवलेलं सोनं होतं ते अजिबात नाही ते खाली ठेवा नाही नाही तसलं काय सांगू नको बरं का हा. नक्कीच तू पोरांनी दरोडा टाकलाय कुठेतरी ए माझ्या तुम्ही पोराला सापडलंय ते दरोडा बिरोडा बोलायचं नाही ना पोराला सरपंच असताना तुमच्या घरी नाही नाही बरोबर पाकिट मारी चोरी मारी काहीतरी केलं असणार सरपंच सोडून कोणाकडे पैसा आहे गावात हा एकटाच माणूस मोठा मी सरपंच माझ्या नाताला गावले जास्त बोलायचं नाही तुम्ही राहून नाताला द्या गावलं म्हणजे हा नाताला गावलं अहो, सरपंच प्रथम नागरिक आहे गाव सरपंचाचं आहे असं मला माहित नाही सरपंच
नाही नाही हा जुना वाडा आमचा आहे. एवढं सोनं आहे ना हा. ही माझी जबाबदारी आहे आता. हा 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 अहो सापडला आमच्या इथं, तुमची काय जबाबदारी ती? ज्याचं आहे त्याला घरी द्यायला नको का? हे माझ्या घरी घेऊन जातो मी. काय नाही काय नाही. नाही जमायचं. नाही जमायचं. हा नाही जमणार. मग होऊ द्या सरकार जमा सगळं. मी आताच पोलिसांना फोन लावतो. मग अजिबात नाही. मग बाजूला चला, तुमच्याशी बोलायचंय मला. नाही जमणार. तुमचं काय असेल ती इथंच जाईन मिटून घेऊन. बाजूला चला चला. काय म्हणता सरपंच, काय बोलता? उग बुवा भाटा करण्यापेक्षा आहे का तुला खरं सांगू का? हा निम मला देऊन टाक, निम तुला राहू दे. नाही जमणार. नाही नाही जमणार. पटणार, मग हा. तुला ना मला घाल कुत्र्याला. गावात बुवा भाटा झाले कोणालाच मिळायचं नाही. मग असं कुठं होईन का? ज्याचा वाडा आहे, ज्याचं घरदार आहे, नातो माझा आहे, वाडा माझा आहे. निम द्यायला काय बिघडते? कशा बदल माझ्या सासऱ्याने पंजानी आज्यानी केलेलं एवढं कष्ट तुम्हाला फोकाट द्यायचं. अगं निदान 4-5 दागिने फेकून तरी हाण ना मला. हा हानीन ना तिथे शेरडा करण्याच्या लेंड्या असल्या. माणसं आली वाटतं. कोण माणसं आली? बघू ना कोण आले ती. अरे देवा, आता ह्यांना यायचं होतं का? चल म्हातारे. किती तोळ्याचं असेल? काय माहिती किती तोळ्याचं. बाय 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 ए, काय काय चालू आहे? काय तुमचा काय काल चाललाय ते मला सगळं कळालंय. काय कालवा म्हणजे? भामटे बस गप. काय भामटे? मग? असं कसं म्हणता तुम्ही भामटे म्हणजे? मग नाताळ माझ्या सापाडे आमच्या वाड्यात आहेत. आणि तू कुठं चालली? कोणत्या वाड्याचं सांगताय तुम्ही? आमचा पाडका वाडा आणि कोणचा वाडा? त्याच्यात माझा पण हिस्सा येतो. तुझा कुठून आला बाई हिस्सा त्याच्यात? सांगा. आमचे 30% होते त्याच्यात. 30% द्यायला पाहिजे आम्हाला त्यातलं तुम्ही. अहो काय 30% इतके दिवस कुठं गेलतात, झोपला होतात काय आता जागा झाला. टक्क्याच्या ग्रामपंचायतची पावती फाडली कधी? लागला टक्का सांगायला. तुझं टक्कर ना हाणीन. सरपंच तुम्ही नका बोलू, तुम्हाला माहिती नाही आमच्या जमिनीतलं काहीच. तुम्हाला माहिती का काही? हो का? तुम्हाला आमचा हिस्सा द्यायचा आहे का नाही? नाही तर तुमच्या बी हाती लागू देणार नाही मी काही. सगळ्या गावात दौंडी पिटवून मग. हा, खरंय हे. अरे कोणाला धमकी देतो तू? प्रथम नागरिक गावचा सरपंच आहे. सरपंच बघून घेऊन काय करायचं त्याचं ती. असं कसं? सरपंचाची थोडी जागा आहे, ज्याची जागा आहे त्याचा हक्क येतोय. मग तेच सांगते, जागा आमची आणि तुमचा जात आरडा ओरडा. हे काय मला पटतं का? काहीच नाही काय हे आपलं काय बाप. नाही. हात नाही लावायचा कोणी झालं बरं का? वडते. काय हात नाही लावायचा? तुम्हाला हिस्सा द्यायचा आहे का नाही आमचा? थांबा, तुमचा कार्यक्रमच लावतो. कोणाच्याच हाती लागू देत नसतो आता. सरपंच हे ते खाली ठेवा सगळी. बरं सगळ्यांनी खाली ठेवा काय ते. संबंध खाली ठेवायचा? आमचं सोनं येते. नाही नाही तुम्ही तसे नाही ऐकायचे. थांबा. काय या सरपंचाचा भलतास तोरा? हॅलो पोलीस स्टेशन. हा सरपंच बोलतोय. सरपंच पाटील. हा या आमच्या गावात तुम्ही ताबडतोब या बरं. रसवाण्याची वानगड झाली. हो दवंडी द्यायला बाजारात आलोय. ऐका हो ऐका. इंदाईच्या वाड्यात गावलाय सोन्याचा हंडा. इंदाईच्या वाड्यात गावलाय सोन्याचा हंडा. हो हो दवंडी द्यायला बाजारात आलोय. ऐका हो ऐका. अहो ऐका की. रताळवाले मामा, कांद्यावाले मामा, मावशी बटाट्यावाल्या, ऐका की ऐका. इंदाईच्या वाड्यात गावलाय सोन्याचा हंडा. इंदाईच्या वाड्यात गावलाय सोन्याचा हंडा. तिकडे सर काय काय ना हो ना बाजूला. हा? काय कस काय काय? मी सरपंचाची मुलगी. तुम्ही हात कसं काय लावता? हिला तर साईडला घे. सोडा ते. ठेवा खाली. खाली ठेवा. ठेवा खाली. मी पोलिसांना फोन केलाय. पोलीस येते ना आता. ठेव. आणि पोलीसच ठरवते काय करायचं ते. आता जर का कुणी हात लावला आईला जेलमध्येच टाकायला लावीन डायरेक्ट पोलिसांना. पोलीस येईपर्यंत कुणी हात नाही लावायचा. आले आले साहेब. साहेब या साहेब. ह्या बघा साहेब काय चालवलं यांनी. ह्या बघा. बरं हे कुठं सापडलं? ते पाडका वाड्यात गाव असले मला. याला सापडले का? हा माझा मुलगा आहे हो. बर मागो सर. कुणी काय घेतलं का आधीच सांगा. हातात काय? हा तुटलं होतं का? कुणा खिशात असलं तर आधी सांगा बरं का. नाही नाही तुमचा अधिकार नाही याच्यावरती. याचा पंचनामा केलाय का? कस काय म्हणजे? ते आमच्या वावरात सापडले, ते आमच्या घरात सापडले पडक्या वाड्यात. आणि उद्या एवढ्या पोलीस स्टेशनच्या सगळ्या चोरीच्या नोंदी तुमच्या वाले काय करायचं? चोरी करणार तुमच्या घरात कोण कोण असते? कोण कोण असते? काय संबंध आला? आम्हीच आमच्या आहेत शेतात मी काय विचारले प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित द्या आजी.
घरात कोण असते? घरात कोण सगळे राहतात लेक सुना नातवंड पारतंड नाताला गावले वाड्यात. गावलंय ना? हा बर, याची पंचनामा करावा लागतो. हे डायरेक्ट असं भेटत नाही. तिथं सगळ्या चोरीचे कंप्लेंट तुमच्यावर टाकलं, काय करता तुम्ही? आपण ते पण किती आम्ही जुनं आहे घरदार ते. सोडत किती नाही जुनं आहे ना. ना, ही सविस्तर याची नोंद झाली पाहिजे त्याची. प्रत्येक गोष्टी नोंद असती. सोन्या दुकानात काय चोरून आणता उचलून आणता तुम्ही? अहो ते ठीक झालं. तुम्हाला ही माहिती ना, हा खरं आहे ठीक आहे. त्याची नोंद असते की नाही? तुम्हाला कागद देतात का नाही? अहो ते दुकानात गावलं हे आमच्या वाड्यात आहे घरात. वाड्यात गावला ना, याची पण नोंद असेल. त्या जुन्या नोंदी असल्या दाखवा मला. हे तुमचे प्रूफ होत नाही तोपर्यंत. हे चोरीचं सुद्धा असू शकतं. आता एवढ्या दिवसाची नोंदी थोडीच राहणार इथं. यातलं कुणी काय उचललेलं नाही ना? नाही नाही. याचा सविस्तर असा पंचनामा होईल, याची नोंद होईल, हे सरकारमध्ये जमा होईल. हो पण आमच्या वाड्यात गावलेले आहे ना, तुमच्या वाड्यात आमच्या सापडलं नात्याला म्हणजे उद्या जर तुम्ही वाचलात, नशीब तुमचं, चोरीचा आरोप तुमच्यावर आला नाही. मग. कसलं काय रे बाई, पण मी काय म्हणतोय साहेब, 1 मिनिट बाजूला येता का? बाजूला तुम्ही कोण आहेत? अहो मीच फोन केलता तुम्हाला. मी सरपंच, प्रतिष्ठित नागरिक या गावचा. अच्छा, सरपंच आहेत का? हा. बरं, चला. इंदाई, हं, तू बी ये बाजूला चल. काय म्हणणं आहे तुमचं? काय साहेब, एवढं मोठं सोनं, एवढ्या किमतीचं, आणि ते काय सरकार जमा करायचं का? मला एक सांगा, 1 किलोच्या आसपास आहे. हा, 1000 ग्रॅम झालं ती. आत्ताच्या व्हॅल्यूनुसार ते 80 लाख 1 कोटीच्या आसपास किंमत आहे त्याची. आपण मी तेच म्हणतोय, 1 कोटी सरकारला देण्यापेक्षा ह्या ठेवते 30%, तुमच्या शोभतं का लालचे? 30%. हां, 30% पुढं. ह्या 30% ठेवत्या, मला ठेवतो 40%, आणि तुम्हाला ठेवा उरलेलं 30%. म्हणजे 30-30-40. रस्त्यावर पडलो काय मी? असं ऑफर करता तुम्ही मला 50% देता का? पाहिजे का तुम्हाला? बाया. असं बी तुम्हाला काय भेटणार नाही. अजून कोणाला माहिती नाही. आणि त्याचं तुकडं करायचं आमच्या आजा पंजाने एवढं सासून ठेवलेलं करून. 33 करत असेल तर मी ऑफर करेन, नाही तर मी तुम्हाला भेटलोच नाही म्हणणार, डायरेक्ट जमा करून उचलून घेऊन जाणार. 33 सगळ्यांना सारखं, सगळ्यांना सारखं. हे सरपंच आम्ही थळ मागाय गेलो तर पुरगी द्यायना, ही सोनं मागाय आमच्याकडे लगेच जर हिच्याला आल्या तर ते आमचं तुमचं आहे. पर्सनल मॅटर आहे, मला काही सांगायचं नाही. अगं 1 मिनिट, ते तुमचं सॉर्ट वाटणी तर ठरली ना आपली. मला 33% दिलं असं डन करा. काय बाया. चल, तू इकडे ये. बरं, तुला तिथं अजून काय काय आढळलं का? ये, काय काय ये तू. काही? फिटी काही? 1 मिनिट बर का, तुम्हाला लग्नाचाच विषय होता ना, लग्नामुळेच नाराजी होती ना, हा. दिली पोरगी तुम्हाला. अहो त्याला काय, अहो तुमच्या घरात राहिली काय आणि माझ्या घरात राहिली काय? हा, आता हजार झाले सोने म्हणून. मी नाही. सांगतोय तेवढं कर, थोडं पण ठेवतो तो सोन्याचा प्रश्न इकडे. या पाया पड सासूबाई आहेत आपल्या, पड पाया. सासूबाई पैसे थांबतो, इकडं कुठं चालली? या जावाई बापू, वा. अहो, असा सोन्यासारखा जावाई कोणाला भेटलाय का आतापर्यंत? इन्स्पेक्टर साहेब, हे आमचे जावाई बापू. दिसण्यावर जाऊ नका, ढेकणावानी दिसत असले म्हणून काय झालं? तुमचा सगळा गोंधळ तिकडे घाला ना, इथं काय संबंध तुमचा? हा, तिथं ती मंगल करायला बुक करायला मी जाऊ का? तुम्हाला लग्नच करायचंय तर मग मग मला काय बँड वाजायला ठेवता की इथं? ही चाललंय काय, तुम्ही काय करताय इथं? आणि ते सासूबाईनी आहेत ना, हा. ते तुमचं नंतर निसतं. हे चालू इथं लोकांना कळायला लागलं ना, बोबाटा होईल. हा, इथं मिटवायचंय ना? हा, ते मिटवून नंतर. टाका. आधी पोरगी दिली नाही, दिसल्यावर मन पागाळ. सरपंच बोललो तो ना, हर कुत्ते का दिन आता है फिर भी हम इंसान है. अरे तू तो मेरा काळा कुत्रा है रे. हॅलो, हा, मी लोकेशन पाठवतो, इथं या. आता कोणाला वाटकरी करताय अजून? वाटेकरी ह्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावायची. आपलं नियोजन चाललंय, मी तुम्हाला सांगितलं, आपलं बोलणं झालंय, तिघातच ठेवायची ती. जाऊन द्या मग आपण ना साखर पडान ती करून टाकू. अहो, इथं काय चाललंय, तुमचं काय चाललंय? करू ना अजून, त्याला टाइम आहे. एक काम करू, किराणा दुकानं बघू, बुंदी बघू, सगळं मटेरियल गोळा करू, लग्न करून टाकू त्यांचं. कशाला मला कशाला बोलिली इथं? मी काय म्हणते, तुमचं काय ठरलंय आम्हाला पण कळू द्या ना. बोल साहेब. हे एक काम करा, हे चेक करा. हे का? यांच्या कोणाच्या डोक्यात नाही यायचं, हे खरं आहे खोटं आहे काय आहे. ऐका की ती तो आदित्य ना गावात चांगली दौंडी देतय, ती डुमकं वाजवून. काय दिली? त्या इंदाईच्या वाड्यात कुठं सोनं सापडलं आणि कुठं काय सापडलं. हे आधी कोणी आता? हिचा नवरा. आता मग मला काय माहिती, इथून गेले ते. आता ह्यांना मागाशी व्यवस्थित बोलत होते, हे काय व्यवस्थित बोलले नाही, मग ते गेले. साऱ्या गावाला कळून द्यायचंय का? सारा गाव म्हणजे तुम्ही काय चाललंय तुमचं आम्हाला कळू द्या ना, नाही तर आम्ही अजून दवंडी देऊ. हो साहेब, ही नाहीतरी शानीच अहो, नाही. कुठून आणलं ही? या पोराला इथं वाड्यात सापडले सापडलंय. त्याला. नकली ही सगळं जे आहे ना, ही सगळं ती पहिल्या काळात जी शॉकसाठी घालत होती तसलंय ती. बँटेक मधला प्रकार आहे हा एक.
कशाला यासाठी तुम्ही झटत असलाय मोकर माझा टाइम घातला तुम्ही इथं माझं काय झालंय झालं पण आता टाइम गेला तर एवढा काय दौंडी दिली खरं खोटं देऊ का चोरीचा याच्यावर सगळं देऊ केस ठोकून याच्यावरती असं कसं काय आणि मा टाइमपास लावलाय तुम्ही त्यांनी तुम्हाला फोन केला होता हा सरपंचांनी फोन केला बोला त्यांना आता मला म्हातारी म्हणली होती फोन कर पोलिसांना. काय नव्हती म्हणली आमच्या आत्या सरपंचाची गरज नाही. ही नकली ह्या नागनात लागू आमच्या आत्या काय नव्हत्या म्हणलं हे सरपंचांनाच लय घाई गेले तिकडं लावला फोन गावचं प्रतिष्ठित नागरिक आहे म्हणल्यावर मला 33% आमका तमका इथं काय काम धंदा सोडून आलो ना तुमच्यापाशी इथं आधी चौकशी केली का यातलं उचललेलं कळायचं नाही या जुन्या काळातल्या लोकांचं काय धरून बसता तुम्ही बरं जाऊ दे इन्स्पेक्टर साहेब आमच्या गावाच्या वतीने सप्रेम भेट तुम्हाला राहू देते. आणि ह्याच्यासाठी तुम्ही आजबाज बसलाय पत्रकार गोळा केले असते तर अख्ख्या न्यूज गेले असतील जिकडे तिकडे. एक काम कर पुरी ती भरून टाका याच्यात एखादं त्या जेलमध्ये चोरी झालेली निर्दोष फिरदोष कुठं तुकडं मागवत हो काही पण आता पहिले बरं का सरपंच आधी लग्नाच ठरवा. कसलं लग्न आधी लग्न करून टाका. सोनं खोटं लग्न खोटं काय लग्न बिग्न होणार नाही. आता म्हणले देणार पोरगी तुमच्या समोर शब्द दिलाय का नाही अरे मी काय लग्न जमाच काम करतो काय तुमच्या समोर शब्द दिला ना सरपंच जर तुम्ही शब्द दिला असेल पैसे पाय अडचण असेल द्या लग्न करून ते नाही पण पोलिसांचा काय संबंध लग्नामध्ये इन्स्पेक्टर साहेब म्हणजे काय एजंट वाटले का तुम्हाला लग्न जमवायला? सरपंच कशाला इथं साहेब चाललंय काय हे पोलीस स्टेशनला जमा करतो एखादं तिथं चोरीतल्या आळात मोकार गुंतलेले असते ती निर्दोष तरी सुटते नाही असं चोरीचं आणलंय डुप्लिकेट म्हणून. हा चालतंय ते पिशवीत भरून न्या ना ते हे तरी द्या कापड द्या पिशवीत मी नेतो माझ्या पद्धतीने ती कापड द्या आणि याच्या लावयात जरा हे बी आणि गोंधळ घालू नका आणि काही पण भापक्या सोडू नका आणि तुला पण काही पण गोळा कुठं जायला घुसत असतो तिकडे. हा म्हणजे आमचाच नातोंड आमच्या दंडेल पाना कोण लोकांच्या वाड्यात गेले का लेकरं? उद्या याला तिथं काय झालं असतं साप चावला असता मग काय केलं असतं तुम्ही आमचं नशीब आम्हाला देव माहे नेत्यान पकडून पोलीस साहेब जावा त्या सरपंचालाच नाही पहिलं डबल ढोलकी आता म्हणले होते पोर देणार आणि आता उलटून पडलं आपल्या गावचे सरपंच तर नाही शाने पण यांच्यासारखे शेजारी शाने नाही निघ बाई आम्हालाच नाही थांबायचं इथं आज जा. मोकार आमचा वेळ गेला. चला हो. कुणी बोलवलं नव्हतं काय कुणी खरं आमंत्रण नाही याचं दिलं येड फडं वाजवीत आणि बायको ह्याला वाजवीती. हल आता लग्न कॅन्सल तुम्ही म्हणले होते नाटक आहे संपला आता विषय कॅन्सल कॅन्सल नाही जमणार आता हा म्हणले होते. सोनं नकली ठरलं त्याच्यात आमची चुकी नाहीये येते मग तुम्ही काय पण सोनं आता बघून ते- लग्न करत हा, होते हा, का? त्याच्या मागे पळाले होते काय तुम्ही कॅन्सल कोणाच्या म्हणजे मागचे कॅन्सल सरपंच कॅन्सल सोनं आणून द्या लग्न करतो देऊन आणून द्या आणून अहो आता राहू दे पैशाच्या मागचेच आहेत कशाला यांच्या नादी लागता अरे तुम्ही पण पैसा बघूनच लग्न केलं तर आमच्या बरोबर. हा, पैसा बघून आहे जाऊ दे मला काय ह्या पुरीवर लग्न करायचे नाही. ही पैशाच्या मागची पुरगी ही पुरगी लग्न नाही पुरगी पैशाच्या मागची आणि सरपंच बी पैशाच्या मागता आपण दुसरी पोरगी बघू ह्याच्यासारख्या 56 गोळा करू आपण एक सापडून दाखव पहिले एक सापडून अरे 56 गोळा करायचं दिसायचं पाहिजे ना बाबा. अंधारात दिसतोय का तू पोरी चल काय नादी लागायचं यांच्या हा, हा, जा जा आणि तू काय म्हणला ये जा होता? सरपंच 56 गोळा करीन 56 56 नाही हर कुत्ते का दिन आता आहे तू कुत्री शोध एखादी. हे रे सरपंच असं लोकांना आशीर्वाद देतोय आणि गावचा सरपंच आहे जाऊ द्या हे असल्याचे पैशाच्या मागचे हा. ए बाबा दार उघड लय झाला तेवढा तमाशा बाज झाला हा. उघड चावी तुझ्या चल घरी. चला आपलं पण काय बस आता चहा प्या ना आता मस्त पिक्चर बघितला चला मी फोटो काढलेला याचा मी जसं सांगितलं आपलं फोनवर बोलणं झालं हे बघून घे सगळं. अहो ह्याला काय बघायचंय मगाशीच मी चेक केलंय हा सगळं ओरिजिनल आहे. फक्त हे जुन्या काळातलं थोडंसं पॉलिश वगैरे खराब हा झालेली पॉलिश मध्ये थोडस हे होईल आणि हे पॉलिश वगैरे झाल्यानंतर मी तुम्हाला बोलवेल. आणि तसं काय नाही जे 80% आपलं ठरलंय तसं 80% तुम्हाला तुमचं पोहोच होतील. चालेल एकदा पॉलिश झाली की मी तुम्हाला बोलून घेतो. चालतंय मग व्यवस्थित करून घ्या. हा आलो मी हा ही पण जातो घेऊन मी. चल येऊ का मग? कोणाला बोबाट नाही नाही अजिबात दोघातच राहून द्या. दोघातच. सापडलं नव्हतं माहित होतं कोणाला काही संबंध नाही राहिला. आता 20% भेटतात फुकाट फकाट तिकडे त्यांच्याकडे वाटप करण्यापेक्षा इकडे आपलं ठरलंय आता मी कशाला कोणाला काय बोलू. चालेल चला येऊ का मग? हो